गुड मॉर्निंग. कालचा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघितला असेल. व्हिडिओ म्हणजे कुठला? तो माझ्या तिळवा शूटचा. आता म्हटलं आपण सर्वांसाठी ज्वेलरी बनवून देतो, तर आपणही ती ज्वेलरी का नाही विअर करायची आणि का नाही शूट करायचा. घेतला आपल्या सुंदरीला आणि केलं मस्त शूट. तर लाईक्स आणि कमेंट केलं की नाही लवकरात लवकर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे हे माझे पार्सल पॅक करण्यापासून. आणि त्यानंतर मी आपल्या अलमारीमध्ये घुसले आणि बघितलं तर माझे कपडे कमी आणि माझ्या मुलीचेच कपडे जास्त दिसते. पूर्ण कपड्यातून हा एक सिलेक्ट केला, घेतली आपली बॅग आणि निघालो आम्ही नागपूरसाठी. ज्याप्रमाणे मी सुरुवातीला बोलले की मला पार्सल पॅक करायचे आहे, तर ते मला नागपूरला येताना ते हँडओव्हर करून द्यायचे होते. क्लायंटचं वेट करता करता ती क्लायंट पण आली आणि तिचं पार्सल तिला मी हँडओव्हर करून दिलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो उमा हाईट्समध्ये. तिथे जाता जाता मला या 3 महारथी काळ्या कपड्यांमध्ये दिसल्या. म्हणजे खरंच संक्रांतीची सुरुवात झाली आहे असं समजूनच येतं. म्हणजे काळे कपडे घातल्याशिवाय संक्रांत काही पूर्ण होत नाही. आणि हे असे टॉप स्कॉलर्स पाहिले ना तर मला तर आतून जलनच होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या स्किन ट्रीटमेंटच्या क्लिनिकमध्ये. तिथे आमचं अपॉइंटमेंट होतं 1 वाजताचं आणि तिथे आम्ही पोहोचतोय 1:15 वाजता. वा, म्हणजे टाईम पाळावं तर कोणीतरी आमच्यासारखं. आणि इथे पोहोचल्यानंतर मला हे ना क्लिनिक कमी आणि हॉटेलसारखं जास्त दिसतं आहे. म्हणजे इथलं व्ह्यू किती मस्त आहे, असं वाटतं की इथे झोपून जावं आरामात. तसं तर प्लॅन माझं तसंच होतं आणि इकडे तिकडे मी माझी जागा पण शोधत होती. पण मम्मीचं ट्रीटमेंट जरा लवकरच होऊन गेलं, तर जाऊ द्या म्हटलं आपण घरी जाऊन आराम करावं. तिकडनं आम्ही निघालो तर तिकडे मला सिग्नलवर हे 2 बहीण भाऊ दिसले. जिचं मी व्हिडिओ घेताना तिचं लक्ष माझ्याकडे पडलं. ॲक्च्युली ते त्यांचं काम करत होते, पण मला त्यांना पाहून थोडं कौतुक आलं की ते भीक नाही मागत आहेत, काहीतरी विकून ते कमाई करत. आणि मी थोडं पुढे आली तर मला हे मस्त मस्त छोटे छोटे प्लांट्स दिसले. प्लांटिंगची इच्छा तर मला होतेच, पण प्लांटर मी काही व्यवस्थित बनवू शकत नाही. घरी जाताना म्हटलं बच्चांसाठी छान कुकीजचे पॅकेट घ्यावे, तर आता ते घरी नेण्याऐवजी ना आमचं काही ते मन राहावलं नाही गेलं. तर काय काढलं पॅकेट आणि आम्हीच खायला बसलो. त्यानंतर घरी आली आणि सर्वात आधी मी पूर्ण माझा पसारा घेतला. तर गरमागरम काळा चहा बनवला, मी घेतला आणि पप्पालाही दिला. कारण माझं डोकं अति दुखतंय. आजचा 2रा दिवस आहे जे माझं असं डोकं दुखून राहिलेलं आहे. सर्दी असं वाटतं की पूर्णपणे डोक्यात गेली आहे. तर नाक असं वर केलं की बरोबर ते डोक्याला हिट होतं. त्यानंतर मी मस्त गरमागरम जेवण करून घेतलं. बहिणीने छान पराठे पाठवले होते, तेही खाऊन घेतले आणि नंतर बसले ऑर्डर कंप्लीट करायला. हे ऑर्डर मला उद्यालाच मॉर्निंगला द्यायचे आहेत, म्हणून आज मला एनी हाऊ ते कंप्लीट करावं लागेल. पाहता पाहता वेळही झाली. इथे मी माझं करतच होते, तर जरा मी माझ्या मुलीकडे लक्ष दिलं तर ती माझ्याकडे अशी का बरं बघताय, ह्यामध्ये मी थोडा कन्फ्यूज झाली. म्हणजे हिचं माझ्याकडे काय म्हणणं आहे मला नाही माहिती. कारण मी इथे बसून आहे तोपर्यंत तीही तिकडे झोपायला जाणार नाही. इकडे 12 वाजले आहे तर हिचे काही 12 पूर्ण होत नाही. चला तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.